डॉक्टर म्हणून जे आज मी बघितलं ना, ते मी कधीच विसरणार नाहीये. ते म्हणतात ना, खुदा मेहरबान तो गधा पहलवान. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक 46 इयर पेशंटची रिअल शॉकिंग स्टोरी सांगणार आहे. व्हिडिओ थोडी लाँग होणार आहे. प्लीज बघून जावा. सकाळी 8:30 वाजता पेशंट बघितलं. वरती कन्फर्म होतं, की त्यांना हार्ट अटॅक आहे. त्यांच्या रिलेटिव्हजला काउन्सिल करत होतो. बोलता-बोलता पेशंट अनकॉन्शियस झाला. ब्लड प्रेशर लागत नाहीये, पल्स लागत नाहीये, सॅच्युरेशन लागत नाहीये. इमर्जन्सीमध्ये सी स्टार्ट केला. मित्रांनो, स्टार्ट करताना सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो कॉल फॉर हेल्प. म्हणून हॉस्पिटल्समध्ये कोड ब्लू म्हणून ॲक्टिव्हेट करतात. पूर्ण हॉस्पिटल, कार्डिओलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट सगळ्यांना कळून जातं, की इकडे असं इमर्जन्सीमध्ये डॉक्टरांची गरज लागणार आहे. सो कोड ब्लू ॲक्टिव्हेट केला. कंटिन्यू केलं. 10 मिनिटं झाली. पेशंटमध्ये काही फरक नाही. तसंच कंटिन्यू ठेवलं. अवघे 30 मिनिटं झाले. पेशंटमध्ये काहीच रिस्पॉन्स नाही. इव्हन प्युपिल्स पण डायलेट झाले. मला असं वाटलं मी पेशंट गमावला आहे. आणि अचानक एक आशेची किरण म्हणून एक मॉनिटरवरती एक छोटीशी पल्स दिसते आणि ती एक पल्स बघून कंटिन्यू ठेवलं. आता अवघे 45 मिनिटं झालेली आहेत कंटिन्यू होऊन. पेशंटमध्ये काहीच एक रिस्पॉन्स नाही आणि अचानक मॉनिटरवरती एक रिदम दिसते. त्या रिदमला आम्ही लगेच शॉक करतो. शॉक दिल्यानंतर परत चालू ठेवतो आणि परत शॉक देतो. असं एक-एक शॉक देता-देता जवळपास 5 शॉक देतो आणि त्यानंतर कुठे एक पेशंट्समध्ये हार्टबीट स्टार्ट होतात. अगोदर 25, 30, 32, 40, 45, 60 आणि मग बंद करून एमर्जन्सी इंजेक्शन स्टार्ट केल्यानंतर हळू-हळू बीपी वाढायला लागतो. तेव्हा पेशंटच्या रिलेटिव्हजला काउन्सिल केलं जातं, की पेशंट्सला अँजिओप्लास्टीची गरज आहे. पण अँजिओप्लास्टी खूप कठीण होणार आहे आणि खूप सीरियस असणार आहे. पेशंटची ऑन टेबल डेथ ही होऊ शकते. हे सगळं लिहून घेतलं जातं आणि तेव्हा आमचा कार्डिओलॉजिस्ट चमत्कार करून दाखवतो. एवढ्या हाय रिस्क पेशंटला 80 सिस्टॉलिकला तो एल-ई-डीमध्ये म्हणजेच काय एक नस असते हृदयामध्ये, ती पूर्णपणे 100% ब्लॉक असते. तर त्याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर आय-सी-यूला शिफ्ट होतं पेशंट. तुम्ही विश्वास नाही करू शकत, जो पेशंट 8:30-9 वाजता जवळपास डेथ झालेला. तो अवघ्या 1-2 वाजेपर्यंत हात-पाय हलवायला लागतो, डोळे उघडून बघायला लागतो आणि त्यावेळेस त्या काकींना बघून असं वाटतं आयुष्यामध्ये ह्याच गोष्टीसाठी मी डॉक्टर झालेलो आहे. ह्याच गोष्टीसाठी. म्हणजे जे काय दुःख, जे काय नाईट शिफ्ट, जे काय गोष्टी, जे काय प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळं विसरून ती एक चेहरा लक्षात राहतो.